अरे बप्पू एकदम सही टाइम पे आयला है। नको अरे चेहरा का पाडलायस? काय हालत करून घेतलीस रे तू? येले येले मुन्ना शेठ का कपड़ा। क्या रे डबल ड्यूटी करके आए क्या? नाही। मग थोबडा का पडलाय? संदीप बाईकडे काय लपडा नाही ना केलाय? काय तोडलं बिडलं नाही ना? ए बाबा आपल्याकडे आता पैसा नाही आधीच सांगतो। अरे मग थोबडा का लटकवलाय? माणूस लाईफ मध्ये दोनदाच असा थोबडा पाडतो, एकदा जेव्हा तो आजारी पडतो, नाहीतर तेव्हा जेव्हा तो प्रेमात पडतो। हा पोरीचा मॅटर आहे ना, वाटलाच आपल्याला। ए भाई इधर देख, मुन्ना शेठ खाली नावाचा शेठ है। अपना जवानी में अपन भी ये लव के मैटर में पड़ा था। हातचं सगळं देऊन बसलो, राहिलं काय? हा फाटका मुन्ना। आपली बात मान, हे पोरीचा नाद सोड आणि पैशाची बात सोच, तब सही में बनेगा तू गुरु शेठ। अभी थोबड़ा मत लटका, जा कपड़ा बदल, फिर बाद में मिलके मूड बदलते। जा 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 जा, जा। थोडासा लचकलाय पाय, मी काही औषधं लिहून देतो, ती घ्यावी लागेल। फ्रॅक्चर गिक्चर नाही ना झाला डॉक्टर? हा नाही नाही, तसं फ्रॅक्चर वगैरे काही नाहीये, पण मी या गोळ्या देतो ना त्याचा कोर्स सुरू ठेव। बर। आणि फार चालू नका नाही आणि धावपळही करू नका, ओके? चला थँक्यू डॉक्टर साहेब। ओके। मम्मा यार दमाल झालंय मला। काल आता इतकी नाचलीस तर दमायला तर होणारच ना बेबी। मम्मा तू बोथ वेज बोलू नकोस हा प्लीज। आधी म्हणतेस तू त्या पॅरेटला खुश ठेवलं पाहिजेस, आणि मग आता म्हणतेस कशाला एवढं नाचलीस म्हणून तुझे पाय दुखतात। बेबी तू त्याला एंटरटेन केलं म्हणून तर तुला तेवढं चांगलं गिफ्ट घेऊन आला, हो की नाही? आणि आज अजून एक गिफ्ट आणणार आहे। हा पोपटराव जागीरदार शब्दाला पक्का आहे। सोन्याचं एकदम जबरदस्त खणखणीत गिफ्ट आणलेलं आहे। हे घे सोन्या, हे तुझं जबरदस्त सुपर बंपर गिफ्ट। काय आहे? तुला आवडणार, आपल्याला 100% खात्री। उघडून बघ। येस काय? अगं वेल्डिंग कार्ड आहे। वेल्डिंग कार्ड? लग्नाचं असतं ना, त्या लग्नाला यायचं, असं करतो दे। अच्छा वेडिंग कार्ड? हा वेल्डिंग कार्ड, त्याचे एक 7-8 डिझाईन आणलेले। तुझ्या आवडीप्रमाणे तू एक सिलेक्ट कर आणि मला सांग। या हो नाही करायचं आता आहे ना मोमो। आमच्या दोघांमध्ये जे पण काय होईल ते सोन्याच्या आवडीचंच होणार। लिहून घ्या तुम्ही, सोन्याच्याच आवडीचं होणार। तेव्हा मला लगेच जरा हे बघ, जरा याच्यातून एखादं निवड आणि मला सांग, अर्जंट आहे जरा। का बरं? कसं आहे आमच्याकडे कशी पद्धत आहे, हे जे लग्नाचं जे वेल्डिंग कार्ड असते ना ते पहिले देवाच्या पायावर ठेवायचं असतं। यांनी होतं काय की लग्न असं लाईफ लॉंग लाईफ टाइम असं टिकतंय। गॉड, धसका लागला? धसका की कुणी आठवण काढली? काय माहित? काय माहित, मला माहितीये। पोपटराव असताना कोण आठवण काढणार आहे? कोणीच काढू शकत नाही। धसका येतो, धसका आहे। मी लगेच पाणी आणतो बेबी, थांब जरा आणतो पाणी। मम्मा व्हॉट इज ऑल दिस? पत्रिका। शनू लिसन, शनू काय करू? काय सोन्या हसतेस? म्हणजे सिलेक्शन झालं होतं वेल्डिंग कार्डचं, कुठलं आवडलं? नाही मला एक पण नाही आवडली पॅरेट। का? बिकॉज आमच्याकडे वेडिंग थोडे वेगळे असतात यार, विदाउट प्लॅनिंग नाही करत। म्हणजे
म्हणजे वेडिंगचं प्लॅन म्हणजे आमच्याकडे ना असं वेडिंगची एक अशी थीम असते. आणि आमच्या पत्रिका म्हणजे वेडिंग कार्ड पण वेगळे असतात, असे थोडे मोठे असतात टाईप. मोठे म्हणजे म्हणजे बॉक्स टाईप असतात यार, आणि त्याच्यामध्ये यु नो गॉड असतो एक छोटासा, मग गोल्डचं कॉइन असतं, सिल्वर कलरचं इन्व्हिटेशन असतं, आणि स्वीट्स असतात, आणि आमचं लग्न पण 3 days असतं. 3 दिवसांचं लग्न? या सो 1 day संगीत, 1 day मेहंदी आणि 1 day मॅरेज. आणि ज्या दिवशी मॅरेज असतं त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन. आपण असं करूया का सनू बेबी, आपण गोवा किंवा महाबळेश्वरला एखाद्या रिसॉर्ट मध्ये डेस्टिनेशन वेडिंग ठेवूया. गोवा लेट्स गो गोवा. गोवा. आमच्या गावाकडं मांडव घालतात आणि गाव जेवण देतात गावातल्या लोकांना, आणि हळदीला काय दारू आणि मटण असं जबरदस्त असतं, आणि दुसऱ्याचे लग्न. आणि नाही पण आमची लग्न वेगळी असतात. नाही, लग्न आमच्या पद्धतीने करावं लागेल, म्हणजे वेडिंग कार्ड सुद्धा तुम्हाला आमच्या पद्धतीने छापावं लागेल. असं म्हणताय? चालन. काय म्हणजे ही जी पत्रिका आहे त्याला काय पैसे लागतील? म्हणजे फक्त 25,000 रुपये. फक्त 25,000 एका कार्डचे? 25,000 एक? म्हणजे नुसत्या लग्न पत्रिकेला 25,000? हो, आता एवढं तर करावं लागणारच ना, कारण की यू नो पॅरेट, आमचे सगळे रिलेटिव्ह आहेत ना ते खूप रिच आहेत, तर आमचं लग्नच ना 3-4 कोटीच्या घरात जातच एनिवेज. तर तुम्हाला हे सगळं करावंच लागेल. म्हणजे साध्या पद्धतीने केलं असतं पण बरं नाही ना दिसणार म्हणून. बर. हा चालेल ना. आणि मग तुम्ही जा ना हनीमूनला. पॅरिस, स्वित्झर्लंड चालेल का तुला की पॅरिस? पॅरिस? मला आयफेल टावर बघायचंय मम्मा. ओके बेबी. चालेल. हा चल ये. चला बसा. सोडतोस का? हात चालू शकते मी. हा ओके, आला बस ग. काय चाललंय तुझं? हळू हळू, जोर नको देऊ त्या पायावर. हा ओके. काय सौमित्र? काय काय चाललंय हे? असं काळजी घेणं, सतत पॅम्परिंग करणं, काय आहे? त्यात काय, एखादा माणूस आजारी असेल तर आपण त्याची काळजी घेतो, ते मी करतो एवढंच. अरे पण कशाला? कशाला म्हणजे मित्र आहे मी तुझा म्हणून. हे बघ, राजवाडे सरांबरोबर मीटिंग होती, काम होतं, ते म्हणाले, लगेच तू म्हणालास की नाही आता काम करू नकोस म्हणून. बरं सॉरी. तर सांगू का राधा, मला त्या माणसाबद्दल रिस्पेक्टच वाटत नाही. मागे शेतकऱ्यांचा घोळ झाला होता तेव्हा सुद्धा पहिला विरोध करायला हा पहिला होता तुला, आणि आता मारे काम आहे त्याचं तुझ्याकडे. हो पण प्रत्येक दिवस सारखा नसतो ना. प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. घारा डोळ्याच्या माणसांना बदनाम करणारी ही माणसं आहेत खरं तर. गुरुनाथ सुभेदार, गुरुनाथ सुभेदार, मला माहितीये तू मेलायस. अरे पण तुला मारणारे अजून मजा करतायत. काय म्हणायचंय तुम्हाला? तुझ्या बायकोबद्दल. नाही उगाच ताकाला दोन भांड कशाला लपवायचं? म्हणजे अरे तू इथे खस्ता खातोयस, पण तुझी बायको राजूसपणे हिंडते, फिरते, मजा करते. तुला काय वाटलं होतं तुझी बायको एक सामान्य गृहिणी काहीही करू शकणार नाही? अरे पण तिने करून दाखवलं. आज ती राजरोसपणे तिच्या मित्राबरोबर, सौमित्राबरोबर हिंडते, फिरते, मजा करते. राधिका तिच्या आयुष्यात काय करते याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आणि राहिला प्रश्न सौमित्राचा, फक्त मित्र आहेत, बाकी काही नाही. अरे असं तुला वाटतंय,
आज त्या दोघांनाही ऑफिसमध्ये हातात हात घालून येताना मी पाहिलंय. वाईट वाटतं रे. काय रे? काय झालं? अरे काय झालं, बोल ना बाबा. हा, काय नाही, जरा दमलोय. अरे दमलो तर आपण पण आहे, पण आपल्या गरिबांची जिंदगी अशीच आहे. दमून चालत नाही रे, नुसतं भागत राहायचं घोड्यासारखं. भागते रहो. पण म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. मस्त खाणे का पिणे का आणि ताण म्हणून द्यायची. हा हे बघ, मस्त गरम गरम समोसा पाव. हा हे रे, खा खा खा. हे घे, धर. नकोय मला. अरे खाने पे गुस्सा काय को? इसका लाइफ में कुछ तो मैटर. सोनिया, ए माय डिअर सोनिया. ओ पॅरेट, काय आणलं? काय झालं? तुम्ही सोने मग? ए सोन्या, इकडे बाळा, इकडे. हे बघ सोन्या, आपल्या लग्नाची पत्रिका. ओ माय गॉड, कितीची आहे? 35,000, 25,000, 30,000? 10,000ची. आपण एवढंच महागातली बनवणार आहे. आता उगाच त्या लग्न पत्रिकेवर खर्च करण्यापेक्षा मी समजे पैसे आमच्या सोन्यावर खर्च करणार. बट पॅरेट, बट बिट काय ना, नॉट नथिंग बट. अँड ऑलरेडी आय एम दिस इज लग्न पत्रिका इज डन. ओके. ओ माय गॉड, इंग्लिश बोलतायत. मग आता सोन्याबरोबर लग्न करणार, सोन्याच्या तोडीचं आपल्याला म्हणजे तिच्या जोडीला उभं राहून आपण असणार आहे, तर एवढं इंग्लिश बोलायलाच पाहिजे, आहे का नाही? मग तेव्हा हे त्याच्यामध्ये ही पत्रिका आहे. हा, एवढी महागातली पत्रिका कुणीच बनवली नसेल. आम्हाला का बुडबुडे? त्यांना कशाला बोलवताय? आपल्याला थोडं थांबावं लागेल नाही का? कशाला थांबायला लागल? काही वेळ नाही, बघायचं नाही, काय नाही. तुम्ही आज कुठल्या जगात? अहो तिथं साखर गावला आपल्या लग्नाचा मंडप पडला, पण हळदीची तयारी पण सुरू झालेली आहे. ऐकलं तुम्ही मोमो? हे बघ गण्या, तुझ्यासाठी हे आमच्या जागीरदार घराण्याकडनं काय टोळी बांगडी. ओके ओके. टोळी बांगडी. चोळी बांगडी. हा, चोळी के चोळी इज ब्लाउज अँड बांगडी इज बँगल्स, ज्वेलरी. या मोमो, काय आम्ही तुमची इंग्लिश स्वीकारली का नाही? आता तुम्ही आमची गावठी भाषा स्वीकारली पाहिजे, आहे का नाही? ए सोन्या, हे बघ, हे तुझ्यासाठी 9वार लुगडं. आणि हे ठेवा, 9वार लुगडे आणि आमच्या घराण्याचे सगळे दागिने. आलं लक्षात? काय काय हे माहितीये का? हे 2 बिलवर आहेत, हे पिचोडे आहेत, पाटल्या बांगड्या पण आहेत. हे बघ, 5 पाटल्या बांगड्या. हे बघ, खानदानी आहेत एकदम. हा, आणि चिंचपेटी पण आणलेली. पण थँक्स, पण हे चिंच आणि पेटीचं मी काय? चिंच आणि पेटी नाही, चिंच पेटी. यु नो, अँटिक ज्वेलरी. यू मीन ओल्ड फॅशन ज्वेलरी? या, अँटिक. मम्मा, मोमो, सोन्याला नीट साजवा बरं का? चला चला चला, आता लय काम आहेत माझ्याकडं. आधी लग्नाच्या पत्रिका वाटायच्या बाबा मला. थांबा, जरा थांबावं लागेल ना आपल्याला. आता बघा, आमची मुलीकडची बाजू, आम्हाला तयारीला जरा वेळ नको का? अरे पान खाए सैया। गुड मॉर्निंग भैया जी। अरे गुड मॉर्निंग साहब जी। नाम क्या है आपका? राम प्रसाद। गुड मॉर्निंग राम प्रसाद जी। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। अरे साहब, आप सुबह सुबह यहाँ कहाँ? सब खैरियत तो है ना? आपकी राधिका भौजी है ना, हाँ। उनका डांस कंपटीशन है, बहुत इम्पोर्टेंट है, हाँ। तो उनके घर के पास जा रहा हूँ, उनको रेडी करवा के लेके जाना है। पता है पता है। आप कहाँ जा रहे हो? वो दूध की थैलियाँ मेरे पास ही दे दो तनिक। अरे नहीं साहब जी, आप चलिए, हम आते हैं। अरे क्या आते हैं, हम वही जावत है तो लेके जावत है। वो बहुत बड़ा कंपटीशन है ना, टेंशन है, बहुत टेंशन है। दे दो दे दो दे हमका दो। पता है साहब, हाँ। बहुत बड़ा कंपटीशन है। हाँ। हमारी तरफ से भी फौजी को ऑल दी बेस्ट कर देना। थैंक यू राम प्रसाद जी, और हमारी हिंदी को थोड़ा माफ कर देना। अरे क्या बात कर रहे, आप तो पढ़े लिखे आदमी हैं, हमारे जैसे गवार थोड़ी है। बघितलं? अरे सौमित्र साहेब आज किती लवकर आले ते.
अरे भाऊजी को लेके जाना है ना इसलिए. हो ना. एक तर राधिका ताईंचा पाय मुरगळलाय, त्यात त्यांचं आज काय ते कॉम्पिटिशन आहे, त्याचं अजून त्यांना टेन्शन आलं असणार. अरे नहीं महादेव भैया, कोनो टेंशन नहीं है. मित्र साहब है ना. तसं पण सौमित्र साहेब राधिका ताईंची खूप काळजी करतात. यांच्यासारखाच माणूस आपल्या राधिका ताईंना मिळाला पाहिजे ना. अरे दिल की बात बोले. सौमित्र साहब और राधिका भाऊजी का जोड़ा बहुत ही अच्छा रहेगा. हो ना. हाय सोन्या बाय. बाय. व्हॉट डू यू मीन बाय बाय? बघा कुठे चाललास तू? चाललोय साखरगावला. साखरगावला कशाला? काम आहे. काम म्हणजे काम सगळं पूर्ण करूनच येणार आहे मी. हा येस येस येस. मम्मा म्हणत होती की तू काहीतरी काही दिवस आता अशोक विलेजला जाणार आहेस. ओके. सोन्या मी तुला लय मिस करणार आहे का इकडं. कायमची मिसिंग झाले तर बरं. काय कुडमुडला रे तू कुडमुड्या. नाही वहिनी पण तुम्हाला लय मिस करतील ना, हो ना वहिनी. या मी पण पॅरेटला मिस करू शकते. मी करू शकते मिस. तुमच्या मोमो कुठे दिसत नाही. आतमध्ये रूम मध्ये. बोलवू का? नको नको राहू दे नको राहू दे. मी आता जातो गावाला, पण काळजावर दगड ठेवून चाललोय मी तिकडं साखरगावला. तुझ्याशिवाय एक एक क्षण म्हणजे मला एक एक युगासारखा वाटणार आहे. व्हॉट इज युग? युग त्याचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगतो. सध्या यांना निरोप द्या. कायमचा निरोप दिलेला बरा, नाही तर तुमच्या मामा यांना बाजारात विकतील आणि त्याची भजी खातील. काय? आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रोज धडपड करत असतो. पण होतं काय, आपल्या धकाधकीच्या जीवनात आपले सगळे छंद बाजूला पडतात. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात जो ताण आपल्यावर येतो तो थोडासा बाजूला राहावा आणि विसावा मिळावा म्हणून आज खास ही कॉम्पिटिशन इथे घेण्यात येते. म्हणूनच आता अजिबात वेळ न दवडता आपण लगेचच या कॉम्पिटिशनला सुरुवात करणार आहोत. आपली पहिली स्पर्धक आहे वृषाली चौधरी. जोरदार टाळ्यांनी वृषालीचं स्वागत करूया. महादेव शिव शंभो महादेव शिव शंभो श्री महादेव शिव शंभो श्री महादेव शिव शंभो श्री महादेव शिव शंभो श्री मारकोटी सुंदर प्रभो श्री महादेव शिव शंभो श्री मारकोटी सुंदर प्रभो श्री महादेव. आज ती राजरोसपणे तिच्या मित्राबरोबर सौमित्रबरोबर हिंडते फिरते मजा करते. आज त्या दोघांनाही ऑफिसमध्ये हातात हात घालून येताना मी पाहिलंय.
दादा ये जीवन आश्रम हॉल किधर है पता है? सॉरी, ये जीवन आश्रम हॉल किधर है? हमें नहीं मालूम। जीवन आश्रम हॉल कुठे आहे? ते बघा ते तिकडे तिकडे. थँक्यू. तर आपण सगळ्यात आधी सुरुवात करणार आहोत या इंटरक्लास डान्स कॉम्पिटिशन मध्ये 3रा क्रमांक कोणी पटकावला इथपासून. आणि 3ऱ्या क्रमांकाची विजेती आहे रेवती गुप्ते. मी रेवती यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं आणि त्यांचा पुरस्कार स्वीकारावा. मी कांचनताईंना विनंती करते की त्यांनी रेवतीचा सन्मान करावा. रेवती, अत्यंत चुरशीचा असा हा सामना झालेला आहे आणि तू जिंकलीस. तुला कसं वाटतंय? मला खरंच खूप छान वाटतंय आणि हे अवॉर्ड मला आज मिळालंय ते आमच्या टीचर तमन्ना दीदींमुळे. डान्स हे पॅशन आहे माझं आणि ते जोपासण्यासाठी माझ्या नवऱ्यानी सुबोधनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलंय. त्याचबरोबर आमच्या कुटुंबातले महाजनी काका काकू, नाना नानी, राधिकाच्या घरचे यांनीही मला नेहमी सपोर्ट केलाय. आणि राधिका माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. प्रत्येक सुखदुःखात मला नेहमी साथ दिली आहे तिने. मोठ्या बहिणीसारखी माझ्या पाठीशी उभी राहिली आहे प्रत्येक वेळी. आय डेडिकेट दिस अवॉर्ड टू आवर फ्रेंडशिप. आणि यानंतर आपण आता पुढे वळणार आहोत कारण धडधड आता वाढत चाललेली आहे. 2रा क्रमांक कोणाला मिळालाय त्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. तर 2रा क्रमांक या डान्स कॉम्पिटिशन मध्ये पटकावलाय. तिचं नाव आहे प्राजक्ता पुरोहित. मी मेघनाताईंना विनंती करणार आहे की त्यांनी प्राजक्ताला पुरस्कार द्यावा. खरं सांगायचं तर व्यवसायाने मी एक डॉक्टर आहे, पण नृत्य मी करते कारण नृत्यातनं मला प्रचंड आनंद मिळतो. माझं मन खूप 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 प्रसन्न होतं. मी प्रत्येक स्त्रीला हेच सांगेन की ज्यातनं तुम्हाला आनंद मिळतो असा छंद तुम्ही जरूर जोपासा. अभिनंदन प्राजक्ता. आणि यानंतर आजच्या या इंटरक्लास डान्स कॉम्पिटिशन मध्ये पहिली विजेती कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सौमित्र, सॉरी, मी नाही बक्षीस मिळवू शकले. माझ्या पायाने नाही दिली साथ मला. राधा, अजून पहिला नंबर डिक्लेअर व्हायचाय, थांब जरा. हे बघ सौमित्र, मी एकतर स्पर्धेच्या नियमाप्रमाणे डान्स केला नाही म्हणजे डान्स केला, पूर्ण केला, पण याचा अर्थ असा नाही ना की मला बक्षीस मिळेल. बघूया, बघूया. आजच्या या इंटरक्लास डान्स कॉम्पिटिशन मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे नम्रता राऊत हिने. What do you mean by what, yeah? Good mood, come here. अहो, माझं नाव नारायण, कुडमुड नाही. नारायण, चिल. मी काय विचारते, व्हॉट यू मीन बाय अट? कसं व्हायचं, या बाईला काही म्हणजे काही कळत नाही. तू बाई? अहो तुम्ही बाई. आता बाईला बाई नाही म्हणायचं तर काय बुवा म्हणायचं? मला सांगा, अट वर्डचं मीनिंग काय आहे? ते म्हणतात ना, मगाशी पॅरेट म्हणला अट घेतली, व्हॉट इज दॅट? सांग. अट म्हणजे काय? अडचण, अडथळा, कंडिशन. म्हणजे ज्याच्यामुळे एखादं काम अडतं, अडवणूक केली जाते. जसं तुमचं लग्न अडवलंय तुमच्या मम्माने. मम्माने माझं लग्न अडवलंय? व्हॉट यू मीन? म्हणजे त्याने अट घातली ना. माझ्या मम्मानी अट घेतली?
कसली? तुम्हाला माहित नाही? नाही. तुमच्या मामा म्हणजे फार हुशार, एवढ्या हुशार की राजकारणात पडल्या तर दिल्ली हलवून सोडतील. अहो तुमच्या मामाने पोपटरावांना अट घातली, माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर 10 करोड रुपये आणून द्या. What? हो बघ, अहो त्याची सोय करायला तो पोपटराव गावाला गेलेत ना. यू मीन टू से मम्मानी माझ्या आणि पॅरेटच्या लग्नासाठी 10 करोड रुपीज मागितलेत? तेही रोकड, कॅश. ओ माय गॉड. म्हणजे पॅरेटनी मम्माला 10 करोड रुपीज दिले की माझं आणि पॅरेटचं मॅरेज होणार आणि मग मी साखरगावला. नो नेव्हर मम्मा. काय रे, इतक्या रात्री कशाला बोलवलंस मला? आता काय बॅचलर आहे का तुझ्यासारखं मी? माझं लग्न झालंय, जेनी घरी असते, तुला काय कळतंय का? तू तिथे का नाही आलास? हात लावू नकोस मला, इतका उशीर हात लावतोस मला. ठीक आहे ना, सॉरी नाही रे, एवढा काय चिडतोस? मी जेनीला फोन करून सॉरी म्हणतो बस. ते पण खरं आहे, म्हणजे जेनीच्या बाजूने विचार केल्यावर मला कळतंय तुझ्या माणसाला ना लग्न झाल्यावर सोडूच शकत नाही. काय टाइमपास आहेस तू पण काय ना, मम्मी पप्पानी एनीच बाजूले, आई बाबा पण तिची बाजू घ्यायचा, तू पण तिचीच बाजू घे. माझं काही नाही. अरे ऑफकोर्स सगळेच तुझी बाजू घेणार. अरे जेनी सारखी गोड बायको तुझ्यासारख्या माणसाला मिळाली, नशीब समज. ते आहे. ती काय रोज आई बाबांची फोनवर बोलत असते, काय बोलते काय माहित. कसलं गोड यार. मुळात माणसं जोडण्याची कला आहे रे तिच्याकडे पण, राधा सारखी. अरे हा, मला जेनीने सांगितलं ते डान्स कॉम्पिटिशन बद्दल. राधिका वहिनींना स्पेशल अवॉर्ड, रेवती 3rd आली. पण राधिका वहिनींचा पाय कसा आता? हा बरं आहे आता. नक्की ना? हो. काय म्हणे, तू पण डान्स केलास? नाही रे बाबा, मी डान्स वगैरे नाही. अरे नाही करत, तिला जरासं सपोर्ट वाटावा, म्हणजे फक्त आधार म्हणून मी तिच्या आजूबाजूला उभा होतो बस. वा, म्हणजे हे मला बरं वाटतं. तू ना करेक्ट राधिका वहिनींचं ते आहेस आपलं. ते असं सूर्य पुढे असेल तर ते मागे असतं, आणि सूर्य मागे असेल तर ते पुढे असं आपल्यासारखं जसं झोपलेलं असं ब्लॅक 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 जातं ना ते. सावली. हा सावली, करेक्ट. शॅडो ना? हा सावली. तू ना राधिका वहिनीची सावली आहेस. फालतू जोक नको करूस यार आनंद. कशावरही आपले जोक करत सुटायचे. अरे मला काळजी वाटते यार राधाची, म्हणून असतो मी. काळजी वाटते ना, मग कधी विचारणार आहेस? सुरू झाला परत तोच विषय. एक मिनिट, परत तोच विषय सुरू झाला म्हणजे तुझं उत्तर काय ते सांग ना मला. परत नाही हेच ना? अरे वाढदिवस येऊन गेला तुझा, मोठा झालास तू, तेव्हा सांगणार होतास, आता काय? कधी विचारणार आहेस ते बोल ना. मी विचारेन, नंतर बघतो. विचारेन, नंतर बघतो, तेच उत्तर. अरे यार तुला काही कळत नाहीये यार. तू अजून जास्त उशीर केलास ना तर उलट आता असं वाटेल की तू काहीतरी चुकीचं करतोयस. जास्त उशीर करू नकोस. अरे सगळ्यांना माहिती आहे तुझं मनात काय आहे ते. आता राधिका वहिनीच्या मनात काय हे ओळखून घ्यायचं नाहीये का? हे जाणून घ्यायचं नाहीये का? मग अरे गुरुचे आई बाबा ते सुद्धा म्हणतायत की तुम्ही दोघं एकत्र या. तुला ह्याचा अर्थ कळतंय का? तुझ्यासाठी सोड, राधिका वहिनींना गरज आहे, त्यांच्यासाठी विचार. जास्त वाट बघू नकोस. माझ्या मनात काय काय आहे आणि मी हे सगळं तुला केव्हा सांगणार आहे काय माहित. नाही, नकोच सांगायला. आता कायमचं गमावून बसेल तुला. याआधी आमच्या नात्यावरनं खूप चर्चा झाली. यांनी मला आणि सौमित्राला एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा स्वार्थ होता यांच्या मनात, पण सौमित्र तो तर तसा नाहीये ना. त्याच्या मनात माझ्याबद्दल काय विचार सुरू आहेत हे मला कसं कळणार आहे? सौमित्राला जर माझ्याशी काही बोलायचंय तर एवढे आढेवेढे का घेतोय हा? एवढा का संकोच आहे त्याच्या मनात? हे असं का म्हणालाय तो की मला गमावण्याची भीती वाटते? मला एकदा त्याच्याशी स्पष्ट बोलायचंय. शानू बेबी. डिअर मम्मा, आय एम गेटिंग बोर्ड. आता हिला बोर व्हायला काय झालंय? आय डोंट वॉन्ट टू मॅरी पॅरेट, सो आय एम लिव्हिंग. यू टेक केअर. लव्ह यू शानू. Oh my God.
पॅरटशी लग्न करायचं नाहीये म्हणून ही निघून गेली. कोण निघून गेली? सोन्या वहिनी? शनू पळून गेली हे या कुडबुड्याला कळता कामा नये, नाहीतर माझे 10 करोड गेले. याला काही सांगायला नको. बघा ना आमची शनू बेबी शॉपिंगला निघून गेली. हो एकटीच निघून गेली. मला घेतलंच नाही ना बरोबर. मला गेलं पाहिजे. मी जाते.